रेवा पोचली ना सुखरूप? हो, दुपारीच पोचली. अगं आल्यापासून सारखं आम्हाला ऐकवते की तुम्ही माझ्या ताईवर अन्याय केलाय. काय? ती म्हणते की आम्ही तुला ताई ताई म्हणून उगाच काकूबाई सारखं वागायला भाग पाडलं. म्हणते आता मुंबईला जाऊन बघा ताई कशी बिंदास आणि काय म्हणतात ग ते बोल्ड अँड ब्युटिफुल झालीये. शी, रेवा पण ना काहीही बडबडते. तुम्ही द्या तिला फोन द्या. अगं रागव नकोस ग, तुझं कौतुकच करते ती. खरंच भाग्यवान आहे मी. बाबा मी खूप खुश आहे बेटा, खूप खुश आहे. राकेशला सांभाळ. आणि हो, मलाही उत्सुकता आहे बरं का आमच्या नव्या रेशमाला भेटायची. काळजी घे बेटा. आणि राकेशला विचारलं म्हणून सांग. सांगते. तुम्ही पण काळजी घ्या बाबा. ठेवते. बाय. बाय बेटा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. पण रेवा आल्यामुळे जो गोंधळ झाला त्याला आपण सगळ्यांनी तोंड दिलंय. राकेश आणि निशाने सुद्धा. नसतंच निशाने रेवाला घरात घेतलं तर, किंवा सांगून टाकलं असतं सगळं खरं खरं तर काय केलं असतं मी? केवढा घोळ झाला असता. अगं पण मुळात घोळ त्या राकेशनीच निर्माण केलाय. आता त्याने तो सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं काय कौतुक करायचं आपण? हो ना, मी जेव्हा गोळ घालतो तेव्हा तुम्ही कौतुक करता का माझं? हा, तुडवता ना मला. आशू प्लीज ऐकून तर घे ना. माझं एवढंच म्हणणं आहे की आज जो काही आनंद झाला ना माझ्या बाबांना, त्यात आपल्या सगळ्यांचा वाटा आहे. आणि तसाच राकेश आणि निशाचा सुद्धा आहे. तेवढ्या पुरताच थँक्स म्हणायचंय मला त्यांना. तुम्ही उगाच इश्यू करताय. आम्ही इश्यू करतोय का? ओके, चला रे, इश्यू करू नका. चल 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 आपापल्या कामाला का आहे ना. चल. हे बघ, मुळातच आम्ही काय मिनल किंवा कैवल्य नाही. ते असते तर त्यांनी तुला प्रेशर देऊन तुझा निर्णय बदलायला लावला असता. त्यामुळे तू ठरव तुला काय करायचं ते. आफ्टर ऑल इट्स युअर लाईफ. फक्त राकेशला थँक्स म्हणण्यापूर्वी त्याला किमान तुझ्या वडिलांच्या आनंदाचं खरंच कौतुक वाटतंय की नाही एवढं तपासून बघ. हेलो शैतान का नाम लिया और भाऊजी हाजिर. अरे या 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 भाऊजी, काय एकटे आला? हा, माझी बायको कुठे? प्लीज, आय एम सिरियस नाउ. मग करेक्ट टायमाला आला. आम्ही सुद्धा सिरियस आहे. काय ते 2-4 दिवस लय कॉमेडी झाली ना. या आत या. रेश्मा, तुझ्याशी मला फार महत्वाचं बोलायचंय. हो, मलाही बोलायचं होतं. रेवा आली तेव्हा खूपच गोंधळ झाला ना. एक्झॅक्टली, मलाही याच विषयाबद्दल बोलायचंय. हे बघ रेश्मा, आतापर्यंत हा जो काही घोळ झालाय ना तो पुरेसा आहे. यापुढे अशी रोज रोजची तारेवरची कसरत मी नाही करू शकत. म्हणजे म्हणजे आपलं नातं यापुढे मी नाही सांभाळू शकत. आपण डिवोर्स घेऊया. हो, पण बस, मला माहितीये तू काय बोलणार आहेस. रेवाचं लग्न हेच ना? हा, तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी माझा संसार वाऱ्यावर सोडायचा का? कुठला संसार भाऊजी? कुठला संसार? तुम्ही एक संसार ऑलरेडी वाऱ्यावर सोडलाय ना. तुम्ही प्लीज बोलू नका मध्ये, प्लीज. मी पाया पडतो तुमच्या. इतक्या दिवसात मी काय हालपेष्टा सहन केल्यात, किती यातना भोगल्यात माहितीये तुम्हाला? रेवा मुंबईहून गेल्यापासून निशा माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलली नाहीये. आज ऑफिसवरून घरी गेलो ना तर पाणी विचारायचं सुद्धा सोडा, मला साधं घरात सुद्धा घेतलं नाही तिने. दरवाजा उघडून म्हणाली, आधी डिवोर्स घेऊन या, देन कम. वर माझ्याच घराचा दरवाजा माझ्याच तोंडावर खाडकन बंद केला. तुमचं घर? ताई बोलली होती की तुमच्या वडिलांचं घर आहे.
त्याच ताईने तुम्हाला हे नाही सांगितलं की ते वडीलही माझे आहेत. अरे काय आहे, फोन का नाही उचलत तू माझा? हा? कधीपासून ट्राय करतो मी. सॉरी, ते ऐकायला झालं नाही. सायलेंटवर होता ना फोन म्हणून. अरे घरीच आहेस ना तू, मग फोन सायलेंट वर का ठेवलास? हा सॉरी. बरं चल, सुनबाईला फोन दे जरा. सुनबाई 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 आंघोळीला गेले बाबा. मला महत्वाचं बोलायचंय तिच्याशी. मी 15 मिनिटांनी परत फोन करतो. बाबा हॅलो, कशाविषयी बोलायचंय तुम्हाला? तुमच्या दोघांच्या नावावर इकडे छोटीशी जमीन विकत घ्यायचं म्हणतोय मी. तर एवढा मोठा व्यवहार तिच्याशी बोलल्याशिवाय करायचा का? आणि तू तिला नीट सविस्तरपणे सांगशील याच्यावर माझा काही विश्वास नाही. तेव्हा अजून 15-20 मिनिटांनी मी फोन करतो. त्यावेळेला जर का माझं तिच्याशी बोलणं झालं नाही तर तो फोन माझा शेवटचा असेल हा तुम्हाला. नाही नाही, असं करू नका. मी 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 काहीतरी करतो. हा हॅलो. ताई ताई ताई, हे बघ, असा आपला फोन जेव्हा कामाच्या वेळेस वाजत असेल ना तेव्हा तो घ्यायचा आणि असा सायलेंटवर टाकायचा. हा, मग कोणी आपल्याला डिस्टर्ब नाही करू शकत. हा, आता मी हा फोन घेतो आणि इकडे ठेवतो. स्कॉलर लक्ष ठेव रे. हा? फोन आला की सांगायचं. हा हा, चल तू किचन मध्ये काम कर. हं? शांतपणे. तुला पण फॅन पुसण्याची शिक्षा देईन बरं का. घाबरट. जरा खातो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो, मी 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 बोलतोय. कोण? मी राकेश. अच्छा, कोण रे? नाही नाही, राकेश राकेश. अच्छा, गणेश. बोल बोल गणेश, कसा आहे? गणेश नाही हो, मी मी राकेश बोलतोय. राकेश राकेश. अरे सुरेश. हा सुरेश. हा, किती पैसे देणार तुम्हाला? बरं, सुरेश तर सुरेश. हॅलो, जरा रेशमाला फोन देता का? रेशमाशी? एक मिनिट. रेशमा, तू सुरेश म्हणून कोणाला ओळखते का? हॅलो. नाही, ती वरती बघते, ती ओळखत नाही तुम्हाला. तेव्हा फोन. अहो मी राकेश बोलतोय. हो राकेश बोलतोय मी. राकेश राकेश भाऊजी, द्या ना तिला फोन. हा, विघ्नेश. पण आता तर तुम्ही बोलले ना की सुरेश बोलतोय म्हणून. एक काम करा ना, तुम्ही आधी ठरवून घ्या ना कोण नक्की बोलतोय ते. किंवा असं करा, आई बाबांना विचारा. हा, बाबांना विचारा, बाबांना. तेव्हा फोन कट केला. आणि परत फेड मागायची ना तर ती मी तुमच्या त्या निशाकडून. बायको म्हणून ज्या ज्या क्षणांवर माझा हक्क आहे ना ते सगळे क्षण मी तिला दिलेत. मोबदल्याची अपेक्षाही ठेवली नाही. तुम्हाला माझ्याबरोबर संसार नाही करायचा आहे ना, नका करू. तसं म्हणतही नाहीये तुम्हाला. माझ्या आयुष्याची माती झाली ना तरी चालेल, पण रेवाचं लग्न मोडेल असं तुम्ही काहीही केलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. आणि हो, मी गरीब बिचारी म्हणून किंवा माझ्यावर उपकार म्हणून जर तुम्ही माझ्या बाबांशी बोलत असाल ना तर त्याची काही एक गरज नाही. कारण एवढं लक्षात ठेवा की मला जितकी माझ्या बाबांशी बोलायची गरज आहे ना तितकीच तुम्हाला सुद्धा आहे. आणि जर तुम्हाला तसं वाटत नसेल ना तर यापुढे या घरात पाऊल ठेवलं नाही तरी चालेल. गुड मॉर्निंग कैवल्य.
कैवल्य, ए गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू बरा आहेस ना कैवल्य? हो. ताप नाहीये तुला? कैवल्य, सकाळचे 8 वाजलेत. माहितीये मला. तू फ्रेश कसा आहेस? एक काम कर, चल 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 झोप. काय कुठे जायचंय? लगेच झोप ना प्लीज. हे बघ, तुझी रात्रभर झोप झालेली नसणार आहे आणि मग आज दिवसभर चिडचिड करशील त्यापेक्षा चल नाही ना, रेश्मा, हे please. बघ, आज सकाळी लवकर उठता यावं म्हणून मी रात्री लवकर झोपलोय. डोंट वरी, मी नाही चिडचिड करणार. अरे मग सकाळी लवकर उठता यावं म्हणून झोपायचं कशाला? जगायची रात्र, सूर्योदय तरी पाहिला असतास. नाही, कसं आहे ना, रात्रभर जागलो असतो ना तर मग माझे डोळे सुजले असते, चेहरा उतरला असता. आणि आणि ते तुला कशाला सांगतोय मी? म्हणजे आणि काय, सांग ना. काही नाही ग, सोड. सांग ना. बरं चल, तुला एक हिंट देतो. जगातली अशी कुठली व्यक्ती आहे जिच्यापासून तुम्ही काहीही लपवून ठेवू शकत नाही? काहीच कसं जमत नाही रे तुला. आणि मी करते. हा, हे स्लीव फोल्ड करायचं. हा. बस ना 2. थांब रे तू. बरं ओके, चल. हा. हा. ओके आहे ना? हे सोबर दिसतंय ना? क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. एक फोटो काढू का? एक फोटो काढ ग. हा. हा. काय काय असं असं काय बघतेस तू रेश्मा? हा, हे फोटो वगैरे काय काढताय? कॉन्शियस होतो यार मी. वेगळा दिसतोय. तिला असं बोलायचंय. जर तू तिला माहिती नसता ना तर तिने लाईन मारली असते तुझ्यावर. हो ना? असं काही नाहीये. तसंही रोज लाईन मारतच असते सिक्रेटली. असं काही नाहीये. पण अनोळखी असतास ना तर नक्की मागे वळून बघितलं असतं. प्लीज यार, प्लीज मला जरा सेफ वाटू द्या घरात. सुजय ऐक ना. कैवल्य, माशाल्लाह, वा. काय आत्तारात आंघोळ केली का? मी रोज आंघोळ करतो आशुतोष. हो, पण आज आत्तारात केलीये. आणि शिवाय केसांचा भांग पाडलाय. नवीन शर्ट घातलाय. आईला भेटायला जाणार आहे ना? बर का मुलींनो, जेव्हा जेव्हा हा आईला भेटायला जातो ना तेव्हा ती माझ्यासाठी मस्त गोडधोड पदार्थ पाठवते. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर. ए पण तू बाहेर का चाललास भेटायला? घरी बोलाव ना त्यांना. घरी घेऊन येऊ आपल्या. त्यापेक्षा बोरिवली नॅशनल पार्कला घेऊन जातो तिला. तिकडचे प्राणी पण बरे वागतील तुमच्यापेक्षा. हॅलो. कैवल्य आहे? हो, पण तुम्ही अचानक? तो ऍक्च्युली तुम्हालाच भेटायला येत होता आता. हो, पण मी चालेल. चालेल ना? असं नाही, प्लीज या ना, या प्लीज. इथे राहता तुम्ही? पण तुम्ही कशा काय? अरे खूप सारं सामान आणायचं होतं. मी म्हटलं कैवल्य कुठे बाईकवरून आणेल ना, म्हणून मीच म्हटलं घेऊन येते. जरा सांगशील कैवल्यला सामान आणायला? नाही नाही, मी आणतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठे आहे कैवल्य? हो, त्याला बोलवतो ना. कैवल्य, कैवल्य. काय कशाला बोंब मारतोय सुजय? बाहेर या, काकू आल्यात. कोणाच्या काकू? तो असाच आहे. तुम्ही त्याला सांगा मी आले म्हणून. हो. अरे तुझी आई आली आहे. ठीक नको बाहेर घुस, बाहेर घुस. काय झालंय म्हणजे काय? त्यांनी सांगितलं नाही ना इथे मुली सुद्धा राहतात ते. तुला वाटतं तू अपवित्र होशील का मुली राहतात म्हणून? रेश्मा, ही वेळ नाहीये मस्करी करायची. आणि एक 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 काम करा प्लीज, प्लीज आजचा दिवस नीट वागा. काय माहितीये का, माझीच पाप इतकी येत नाही या घरात. मी तरी कुठल्या तोंडाने सांगू तुम्हाला नीट वागायला? नाही रे कैवल्य,
डोंट वरी, आजचा दिवस तुझा आहे. आम्ही नीट वागू, बिलीव कर. तेच तुम्हाला बिलीव्ह करणंच अवघड जातंय मला आणि भीती वाटायला लागली आता. ऐका ना प्लीज प्लीज एक काम करा. हा तुम्ही ना असे असे एकत्र बाहेर येऊ नका. हा नाही एकत्र धक्का द्यायचा नाही, हळूहळू एक एक करून बाहेर या. ओके ओके. मी 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 कसा दिसतोय? ओके ना? टवका. तू लाईन मारता याच्यावर खरंच? तिला आवरा यार कोणीतरी, लाईन मारते ती. हा, मी जातो. चल चल, चल, चल. बरं, ऐक ना कैवल्य, पहिलं कोणी येतं ते सांग ना. तू तर नक्की येऊ नकोस. कसं आहेस? बरं आहे. किती बारीक झालायस? काही खातोयस की नाही? खातो गाई. गब्बू. गुब्बू. हो मग असा गुबगुबीत होता लहानपणी माहितीये, दाराच्या मागे लपून राहायचा आणि मला शोधायला लावायचा. मग मी हाक मारली की दुडू दुडू धावत यायचा, असा गच्च मिठी मारायचा. मी काय लहान आहे का ग आता? कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी गुबडूच राहशील, गुबडू महाराज. ए, आई काय ग प्लीज नको आता. बघ कसं लाजतोय. सुजय, तुझी आई पण लाड करते ना तुझे असेच? करते, पण एवढे नाही. हे बघ, सांगतो मी, तू एकटेच एवढे लाड करतेस लोकांसमोर. ओ, बस बस हं. बरं तू भेटलीस ना याला, सुजयला? अरे म्हणजे काय, आपण गेलो नव्हतो का त्यांच्याकडे, तुमच्या घरी त्यांच्या वाढदिवसा दिवशी बाईकवरनं रात्री लपून छपून. हा त्या रात्री ना मला तर इतकं टेन्शन आलं होतं, तुझे बाबा उठले तर, त्यांना कळलं तर, आणि परत तुम्ही रात्री दोघं एक बाईकवर निघालात. रात्री घरी पोहोचल्यावर SMS नाही, फोन नाही. गुबडू तू बस, मी आलोच. आई तर कोलीत दिलेस त्यांच्या हातात. आता दिवसभर गब्बू गब्बू करत बसते. गब्बूच आहेस माझा तू. कसा आहेस? आई, किती वेळा विचारतेस? मी बरा आहे. तुम्ही दोघच राहता इथे? ये रे आशुतोष, ये असा पुढे ये. लपून ठेवण्यासारखी वस्तू नाहीयेस तू, छान मखरात बसवून ठेवण्यासारखी वस्तू आहेस तू. ये. पाय लागू माताजी, जिथे राहू. मी सांगतो आई, हे बघ, ही आहे नाही, ही कोणी नाहीये, मी मैत्रीण, मी ही फ्लॅटमेट आहे फक्त माझी इकडे. आणि ही ऍक्च्युली नव्हती राहत इकडे, ही घुसली अगं फ्लॅट मध्ये. मिनलीला घेऊन आली या फ्लॅट मध्ये. हा माझा मित्र नाही. अगं पण मग तुझा नवरा कुठे आहे? ते हे त्याचं लफडं आहे बाहेर. कैवल्य, इकडे ये. काय झालं? कसं बोलत असतात? मग लफडाला लफडच म्हणणार ना, अजून काय म्हणणार? अरे कसं रे, तुला नीट बोलता येत नाही का? मग काय कसं बोलायचं तू सांग मला. एक्स्ट्रा मेरिट. एक्स्ट्रा मेरिटल अफेअर में लफड आहे ना. गप्पा बस. अगं तू गप्पा बस. सॉरी सॉरी बेटा. आणि तू मला का नाही सांगितलंस तुम्ही सगळे मुलं मुली इथे एकत्र राहताय म्हणून? मला वाटलं की तू तू रागावशील. तुझी आई अशी जुन्या विचारांची आहे ना. हिच्याशी लग्न केलं असतं चाललं असतं का तुला? गब्बू. गब्बू. ए नका ग चिडवते. आता मला जरा घर दाखवणार आहात का तुमचं? गब्बू आणि त्याचे मित्र तुम्हाला घर दाखवतो. ऑनलाईन क्लिअर आहे. हे आई आहे. हे बघ, ही आहे मुलींची बेडरूम. अरे वा, मस्त आहे, छान. इथे सगळं स्वच्छ दिसतंय, इथलं सामान कुठे लपवलंस? गादी खाली.
अरे चा, अगं ही ॲना ट्राय करत असते माझे कपडे. ॲना, नेक्स्ट टाइम माझे कपडे ट्राय केलेस ना, ही कपाटात ठेवत जा, कळलं ना? मला आवडत नाही असं इथे पडलेले. मी नाही. मला काय माहिती नाहीत का तुझ्या सवयी? इथे झोपला होतास ना? नाही, आज नाही झोपलो. आज नशील झोपला, म्हणजे कधी कधी झोपतोस, हो ना? आईला सगळं कळतं असं म्हणतात. काय नेहमीच पोहे. आता मी आले ना, तू सोड, मी बनवते. आऊ नको, राहू दे. का? दडपे पोहे चालतात का तुम्हाला? अहो चालतं सगळंच, पण मला येत नाहीत. आमच्याकडे कांदे पोहेच करतात ना. काही हरकत नाही, मी शिकवते ना तुला. स्वयंपाकाची आवड आहे का? हो, हिलाच आवड आहे घरात स्वयंपाकाची. आणि खरं तर तिला उरकही आहे. बरं, ऐक ना, हा. हे वाढायचंय. काय? अरे लिंब आणायला सांगत असेल. लाजते काय एवढी मग? हो, आणि धडधडीत सांग ना. काकून वाटायचं आपलं काहीतरी चालू आहे असे इशारा करते असे असे. पण अजून काय आणायचंय? कोथिंबीर, खोबरं, बारीक शेव. जेवढं सांगितलंय तेवढं कर ना. आणतो ना, आणलंच पाहिजे. काय काकू आल्यात, मजा यायला पाहिजे. आणि कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय बरं का. हा, तुम्ही नाही, त्यांनी. एक विचारू? रागवणार तर नाहीच? हो विचारा ना, रागवेन कशाला, प्लीज विचारा. घरी सांगितलंय सगळं? नाही अजून, वाट पाहते. माझ्या बहिणीचं लग्न आहे ना, तर राकेश म्हणाले. राकेश म्हणजे आलं लक्षात. राकेश म्हणाले बहिणीच्या लग्नानंतर लिगली वेगळे होऊ. मान्य आहे मला, त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आहे. कायमच होती, माझ्याही आधी. पण मग माझा बळी का? खरंच सॉरी. काय झालं? खूप बोलले ना. अगं त्यात काय झालं? दडप्या पोहांना असा चिरलेला कांदा चालतो का? दडप्या पोह्यांवर पण संस्कार केलेले असतात. जसा कांदा कापलाय तसा चालवून घ्या. चालतं, कसाही चालतो. नारळ आहे का? हो आहे ना. हा, काढ. सगळं तुझ्यावरच पडत असेल ना ग? जरा सगळ्यांना कामाला लावत जा, खास करून आमच्या कैवल्याला. मला एक सांग आई, तू माझी आई आहेस का या जगत जननीची आई आहेस? आमचं कैवल्य तुला मदत करतो का ग? खरं सांग हं? मी हो म्हणाले असते, पण त्यांचा विश्वास बसणार नाही. मला माहितीये माझं लेकरू कसं आहे ते. आई आई मी हिला मदत केलेली आहे. आठव रेश्मा, मी हिला एकदा आलं सोलून दिलं होतं. आलं? वा, आलं सोलतात? आपल्या घरी तरी नाही रे, आपण लसूण सोलतो. आणि पालक दिला होता एकदा. काय सोलून? कापून. अरे चिरून, आणि तोही अर्धाच. हं. ते सोपं आहे ना. आणि तसंही त्याला पालकांना त्रास द्यायला आवडतच. आई, सेम या आजीबाई सारखा जोक केलास तू आता. मग सांगू काही नाही, भारी होता तुमचा जोक, भारीच होता जोक. हो, आवडलं का? आवडलं. अगं मला माहिती असतं हा असा वेगळा राहणार आहे, तर मी यालाही शिकवलं असतं स्वयंपाक. पण मला कुठे माहिती होतं हा असा मला. मला सोडून निघून जाणार आहे ते. भारी होता.
ते बॉक्सेस किती वेळ ठेवलेत तिकडं मुंग्या लागतील ना त्याला. सोड रे, एवढं भरभरून प्रेम मिळत असताना कशाला कोण खाण्याचा विचार करेल. शी, मी तर किती दिवसात भेटलो पण नाही माझ्या आईला. किती लकी आहे कैवल्य. असं का म्हणतोस? ये इकडे. मी हो, मला लाड मिळतात बाजूला वाढ. मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना. माझ्या मम्माला वेळच नाही मिळाला मला पॅम्पर करायचा. सगळा वेळ भांडणात जायचा ना तिचा. तुझी खोली खूप छान सजवली असती. खूप छान बनवल्यात वस्तू सगळ्या. तू पण ये ग, खूप धीराची आहेस. मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. हं? हे गाईज, काय करताय? ये, माझी आई सगळ्यांमध्ये लाड वाटते. ये मी बरोबर बसलोय ना. आले होते एकाच मुलाला भेटायला, पण मला 6 मुलं मिळाली. आशू, तू का रे एवढ्या दूर जाऊन उभा राहिलास? नाही, मी असंच आहे, शांत आहे. ये ना, तुझी आई पण तुझे लाड करते ना असेच. खूप खूप लाड करते. पण आता काय झालं, ती गेली आणि बरोबर लाड सुद्धा घेऊन गेली. आशू, असं नाही म्हणायचं. मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना. पुन्हा असं म्हणायचं नाही आई गेली म्हणून. समजलं? नाही म्हणणार, पण ते माझी आई ना माझ्यासाठी खूप काही खायला करायची. पुढच्याच तुम्ही याल ना तेव्हा माझ्यासाठी खायला ना, म्हणजे माझ्या आईनी माझ्यासाठी पाठवलं पाहिजे. नक्की पाठव, नक्की पाठव. तुम्ही कैवल्यासाठी पाठवता ना, मग खूप वेळ थांबायला लागतो. तुझ्यासाठी वेगळा डब्बा पाठवीन, त्याच्यावर तुझं नाव लिहून पाठव. बस. ASHU. मला माहिती आहे तुझं स्पेल. अगं बाई, 11:30 झाले. मला निघावं लागेल. निघू मी? कैवल्य, निघते. 12 वाजेपर्यंत बाबा येणार आहेत. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. येऊ मी? कैवल्य, येतोस ना मला खाली सोडायला? सिंड्रेला आई, 11:30 वाजले. आता आईला जावंच लागेल ना घरी. जा जा जा, तू जा. काकू, थांबा ना थोडा वेळ. कैवल्याचं गाणं तरी ऐकून जा निदान. नाही मिनल, आता नाही थांबणार ती. काय अजून थोडा वेळ थांबली तर वसंत कारखानीसांचा फोन येईल तिला, आणि मग तिला जावंच लागेल ना. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.